नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रॉब्लेम सेट 4 किंवा 4 सुरू केलेला आहे। त्यामधील प्रश्न क्रमांक पहिला, दुसरा, तिसरा सोडवून दिलेला आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही तो अजून पाहिला नसेल तर पाहून घ्या, बघून घ्या, म्हणजे तुम्हाला एक अभ्यासाची कंटिन्यूटी येईल। आज आपण या प्रॉब्लेम सेट 4A मधील प्रश्न चौथा आहे। मी वाचतोय, तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसेल। तुमच्या पुढे पाठ्यपुस्तक असेल तर बघा। त्यामध्ये अ ट्रेडर फ्रॉम सुरत, गुजरात सोल्ड कॉटन क्लोथ्स ऑफ ए ट्रेडर इन राजकोट, गुजरात. The taxable value of cotton cloths is rupees 2.5 lakhs. What is the amount of GST at 5% paid by the trader in Rajkot? मित्रांनो, अ ट्रेडर फ्रॉम सुरत, गुजरात म्हणजे सुरत शहरातल्या एका व्यापाऱ्यानं काय केलेलं आहे, जे कपडे दिलेले आहेत, कॉटन क्लॉथ्स म्हटलेलं आहे, ते कुठे दिलेलं आहे तर गुजरात मध्येच राजकोट शहर आहे तिथं दिलेलं आहे। आणि हे या सर्व व्यवहारामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे बघा, 2.5 लॅक्स। आपण इथं याचं उत्तर लिहूया। इन दिस ट्रेडिंग टॅक्सेबल व्हॅल्यू is equal to rupees 2.5 lakh. बरोबर आहे ना, 2.5 lakhs। आता 2.5 lakhs म्हणजे किती तर 2,50,000, 2,50,000। आणि म्हणून मग इथं लिहूया आपण, दॅट इज टॅक्सेबल व्हॅल्यू is equal to rupees 250,000। बरोबर, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू झाली 2,50,000। यावर रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू, रेट ऑफ जीएसटी आहे त्यामध्ये 5% ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू, म्हणजे 2,50,000 रुपयाच्या 5% जीएसटी। अँड देअरफॉर जीएसटी इज इक्वल टू रुपीज इंटू 5/100 इज इक्वल टू, या दोन शून्यांना हे दोन शून्य गेली, म्हणजे इथं आपल्याला मिळेल रुपीज 2,500 इंटू 5 इज इक्वल टू रुपीज, यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर 12,500 येतो, 12,500। म्हणजे राजकोट ट्रेडर्स वाल्याने पेड किती जीएसटी केलेला आहे, त्यांनी काय विचारलंय बघा इथं, व्हॉट इज द अमाउंट ऑफ जीएसटी ऍट 5% पेड बाय ट्रेडर इन राजकोट। आणि म्हणून मग इथं काय म्हणायचं, जीएसटी 12,500 रुपीज, 12,500। एकदम सोपं आहे। जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे त्याच्यावर 5% काय करायचं, जीएसटी काढायचं आहे। टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू 5/100, आणि जे काय उत्तर येईल तो त्यांचा काय असेल, पेड जीएसटी असेल, म्हणजे दिलेला जीएसटी। ओके, लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा। दुसरा प्रश्न आपण पाहूया। पाचवा प्रश्न आहे, श्रीमती मल्होत्रा परचेस्ड सोलर पॅनल फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रुपीज 85,000। म्हणजे श्रीमती मल्होत्रा यांनी काय केलं, एक सोलर पॅनल विकत घेतलेला आहे, त्याची किंमत आहे 85,000 रुपये, आणि त्यांनी तो सोलर पॅनल 90,000 रुपयाला विकलेला आहे। आता या व्यवहारामध्ये त्यांना जीएसटी द्यावा लागला असेल काहीतरी, तो जीएसटी इथं दिलेला आहे। द रेट ऑफ जीएसटी इज 5%। या व्यवहारामध्ये त्यांना जीएसटी किती द्यावा लागला, 5%। फाइंड द आयटीसी, इनपुट टॅक्स क्रेडिट, आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला एक माहित करून घ्यायचं आहे। अँड व्हॉट इज द अमाउंट ऑफ जीएसटी पेएबल बाय हर, आणि त्यांच्याकडून जीएसटी किती पेएबल केला ते, म्हणजे दोन प्रश्न इथे विचारलेले आहेत। आता जो पहिला प्रश्न आहे त्यांचा, की श्रीमती मल्होत्रा यांनी काय केलेला आहे,
85,000 रुपयाचा काय केलंय सोलर पॅनल घेतलेलं आहे आणि ते त्यांनी 90,000 रुपयाला काय केलेलं आहे विकलेलं आहे. आता 85 विकलेलं आहे म्हणजे विकताना 90,000 रुपयाला त्यांनी विकलेलं आहे, त्याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे 5% टॅक्स केलेला आहे. ओके, म्हणजे एखादी वस्तू विकताना जो घेतलेला असतो टॅक्स त्याला आपण काय म्हणतो आउटपुट टॅक्स. आणि म्हणून इथं आपण काय म्हणू आउटपुट टॅक्स. आता हे तुमच्या जर लक्षात येत नसेल अजून सुद्धा आउटपुट टॅक्स, तर इथं काय करा तुम्ही कलेक्टेड टॅक्स काय म्हणूया इथं कलेक्टेड टॅक्स एवढंच म्हणूया आपण. ओके, म्हणजे कलेक्टेड टॅक्स ऍट द सेल म्हणजे विक्रीच्या वेळी घेतलेला टॅक्स. कलेक्टेड टॅक्स ऍट द सेल इज इक्वल टू 5% ऑफ ₹90,000 म्हणजे 90,000ला तो जो काय सोलर पॅनेल असेल तो विकत असताना त्यांनी 5% टॅक्स घेतलेला आहे, म्हणजे तो त्यांचा आउटपुट टॅक्स झाला की नाही. आणि म्हणून मग इथे काय म्हणू आपण आउटपुट टॅक्स इज इक्वल टू ₹90,000 into 5/100 पर्सेंटेज आहे. या दोन शून्यांना या दोन शून्य गेल्या इज इक्वल टू रुपीज किंवा इथं म्हणू आपण इज इक्वल टू रुपीज किती आलो 45,000 म्हणजे त्यांना 4,500 रुपये त्यांनी टॅक्स घेतलेला आहे. त्यांनी तो टॅक्स किती घेतलेला आहे 4,500 रुपये. आता आपल्याला इनपुट टॅक्स काढायचा आहे. इनपुट टॅक्स कधी असतो तर आपण जेव्हा एखादी वस्तू विकत घेतो म्हणजे टॅक्स पेड ऍट परचेस. टॅक्स पेड ऍट परचेस म्हणजे विकत घेताना जो टॅक्स दिला जातो टॅक्स पेड ऍट द टाइम परचेस. हे लक्षात ठेवा, लिहिलंच पाहिजे असं नाही, फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी लिहिलेलं आहे. इनपुट टॅक्स म्हणजे काय तर टॅक्स पेड ऍट द टाइम परचेस म्हणजे एखादी वस्तू आपण विकत घेतो तेव्हा जो टॅक्स दिला जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं इनपुट टॅक्स. बरोबर आहे का. आता हे व्यापारी आहेत, एकाकडून घेणार आणि दुसऱ्याला विकणार, त्यावेळेला त्यांचा आउटपुट आणि इनपुट वेगवेगळा असतो. 5% ऑफ ₹85,000 म्हणजे त्यांनी जेव्हा ती वस्तू 85,000 रुपयाला विकत घेतली त्यावेळेला त्यांनी दिलेला टॅक्स इनपुट टॅक्स. आणि म्हणून इनपुट टॅक्स इज इक्वल टू ₹85,000 into 5/100. या दोन शून्याना या दोन शून्य गेल्या म्हणजे ₹500/5 म्हणजे 4,250 रुपये. 4,250 रुपये. आणि मग आता जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स आहे त्यांचा ₹4,500 मायनस ₹4,250 इज इक्वल टू रुपीज. या दोघांची जर वजाबाकी केली तर आपल्याला मिळेल ₹250. म्हणजे श्रीमती मल्होत्रा, बरोबर आहे का, श्रीमती मल्होत्रा यांनी जीएसटी किती दिलेला आहे 250 रुपये आणि आयटीसी किती दिलेला आहे 4,250 रुपये. हे याचं उत्तर. तुम्ही 6वा प्रश्न आहे बघा.
A company provided Z security services for a taxable value of rupees 64,500. Rate of GST is 18%. Company had paid GST of rupees 1,550 for laundry services and uniforms, etc. What is the amount of ITC, input tax credit? Find the amount of CGST and SGST payable by the company. एक सिक्युरिटी कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जे एम्प्लॉईज असतात यांचे काय करतात, युनिफॉर्म आणखी त्यांची जी काय लॉन्ड्री असेल कपड्यांची जी कपडे धुणे मुने त्याला, तर हे त्यांनी काय केलेलं आहे 64,500 रुपये टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. म्हणजे त्यांनी कंपनी पेड जीएसटी किती कंपनीने दिलेला आहे जीएसटी तर 1,550. आणि म्हणून मग इथं आन्सर किंवा सोल्युशन कंपनी पेड जीएसटी इज इक्वल टू रुपीज 1,550. आता याने हा जीएसटी दिलेला आहे कुणाला तरी, बरोबर आहे का? म्हणजे हा यांचा इनपुट टॅक्स झाला. लक्षात घ्या, आपण एखादी वस्तू खरेदी करतो, एखादी सर्व्हिस घेतो, तेव्हा जो टॅक्स देतो तेव्हा त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. आणि म्हणून दॅट इज ITC इज इक्वल टू रुपीज 1,550. हे लक्षात घ्या, ITC इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे या झेड सिक्युरिटी देणाऱ्या कंपनीनं काय केलेलं आहे, त्या लॉन्ड्री आणि कंपनी त्या कपड्यांचे काय केले पैसे पेड केलेले आहेत आणि त्याच्यावर त्यांनी जीएसटी दिलेला आहे 1,550 रुपये. म्हणजे त्यांनी दिलेला आहे, ओके, पेड केलेला आहे आणि तो त्यांचा झाला इनपुट टॅक्स क्रेडिट. Therefore, output tax of company is equal to 18% on rupees 64,500. 64,500 64,500 च्या 18%. आणि म्हणून मग आउटपुट टॅक्स is equal to rupees 64,500 into 18 upon 100. या दोन शून्यानं या दोन शून्य गेल्या, रुपीज 645 into 18 is equal to रुपीज 645 गुणिले 18 11,610. 11,610 रुपये. हा गुणाकार करून बघा तुम्ही, एवढा गुणाकार येईल 11,610 रुपये. आणि म्हणून मग आता या सर्व व्यवहारांमध्ये टोटल जीएसटी पेएबल is equal to output tax minus ITC is equal to आउटपुट किती आहे हो, रुपीज 11,610 मायनस रुपीज 1,550 इज इक्वल टू रुपीज. या दोघांची जी वजाबाकी आहे ती बरोबर किती येते, 10,060 रुपये येते. 10,060 रुपये येते म्हणजे टोटल पेएबल. आता हा झाला जीएसटी. आपल्याला काय विचारलेलं आहे, therefore CGST is equal to 1/2 into GST बरोबर 1/2 into GST आहे 10,060. 10,060 च्या अर्धा म्हणजे 5,000. बरोबर आहे का? याला जर तुम्ही काय केलं तर 10,000 भागिले 2 बे पंचे 10 बे 0 0 बे त्रिकसा बे 0 0. बरोबर का? म्हणजे इथं आपल्याला मिळाला 5,030. ओके, हा काय मिळाला सीजीएसटी. आणि आता मग एसजीएसटी काय असेल हो, एसजीएसटी काय असेल
तर सीजीएसटी जेवढा असतो तेवढाच एसजीएसटी असतो आणि म्हणून मग एसजीएसटी ऑल्सो रुपीज 5030. लक्षात येते का? आपल्याला त्यांनी विचारलं होतं की एसजीएसटी किती आहे, सीजीएसटी किती आहे आणि टॅक्स टोटल पेएबल किती आहे. श्रीमती मल्होत्रा यांनी टॅक्स पेएबल केला 10,060 रुपये, सीजीएसटी असेल 5030 आणि एसजीएसटी असेल 5030. मित्रांनो, आपण या सेशन मध्ये इथंच थांबूया. पुढचे प्रश्न पुढच्या सेशन मध्ये मी लगेच सोडवून देतोय. धन्यवाद.